हे गाईज, तर आज आम्ही चाललोय ते म्हणजे श्रीगावच्या आमच्या गाईज. गुड मॉर्निंग. A few moments later. हे गाईज, तर आज आम्ही चाललोय ते म्हणजे आमच्या श्रीगावच्या धरणावरती. हे गाईज, तर आज आम्ही चाललोय ते म्हणजे आमच्या श्रीगावच्या धरणावरती. मस्त आज जेवण तिथे करणार आहोत आणि मस्त पोहणार आहोत. खूप दिवसांनी आमचा प्लॅन झालाय. सगळी तयारी करतोय इथे. हे दोघं इथे मासे पकडतात. तर चला, तयारी होत आली आमची. सगळ्या टिफिन वगैरे भरलेले आहेत. तर आता दादा पण येतोय, निकू दादा आहे आणि बिट्टू, अर्जुन, हे दोघं. पिवाला आणि हा लाईव्ह जॅकेटवाला. सगळे डब्बे वगैरे रेडी झाले, सगळे रेडी झालेत. दादा लोक रेडी झाले. हा माझा लुक. आणि हे हिरो. हा फॉरेनर दादा आलाय आमच्यासोबत. हे दोघं ह्या गाडीवर येतात आणि अर्जुन आणि आम्ही तिघं येतोय, वहिनी, बिट्टू आणि मी. सामान सगळं घेतलेलं आहे पुढे जेवणाचं. फुल गरम झालंय. आम्ही तर आता फ्राय होतोय ट्रिप्सी. चलो, श्रीगावला आलो आम्ही थम्सअप घ्यायला. कुदाला गेले इथे थम्सअप आणायला. श्रीगावची पंचायत, श्रीगावचा नाका. मस्त भाई. तिथे मंदिराच्या इथे आलोय. निकू दादानी डिशेस विसरला तो. चला, तर इथे धरणावर आलोय आम्ही. तर हे वगैरे सगळं घेतलंय मी. खाली काचेच्या बॉटली फोडल्यात लोकांनी, तर अशी काच रुपली नाही पाहिजे. सावळी आम्हाला इथेच कुठे भेटली, ह्या झाडांखाली. इकडे बाकी कुठे सावळीच नाही. ऊन पण खूप आहे. इकडे आज खूप दिवसांनी आलोय, म्हणजे नाही बोलायचं तर 2-3 महिन्यानंतर आलो आज. तर खूप असं चांगलं वाटतंय. रोजची 9 to 6 वाला जॉब करून कंटाळा आलेला. आज एक वीकेंड भेटलाय, तिथे मजा करूया आता. तर इकडे जागा भेटलेली आम्हाला, मस्त सावळीतली आहे जागा. अरे, लीक झाला माझा डबा. हा कुठे ठेवू? काय करतो पहिला पोहाचं की खायचं? तर वहिनी वाटतात आम्हाला जेवण. आता जेवतोय पहिले आणि नंतर मग जातोय पोहायला, कारण का ऊन पण खूप आहे. तू बोललास ना, फुल ऊन आहे. चा मेन्यू आहे. हा गावठी कोंबड्याचा चिकन आहे आणि हा कलेजी फ्राय आहे. हे सगळं गाजर आहे आणि भाकरी. आणि हा समोर मस्त व्ह्यू. तर या जेवायला. सगळ्यांनी ताटं घेतलेली आहेत, आता जेवतात सगळे. तर मी पण आता खूप भूक लागले. 2 वाजलेले आहेत आता. तर जेवून आता मस्त पोहायला जाऊया. हा एक नवीन मेन्यू आहे. कोंबडीचे पाय आहेत, ते पण खात. टेस्टी आहे. हळदीवरती गेलेलं आहे वहिनींनी, भारी लागतं. जेवण वगैरे सगळं पॅक केलं परत आणि आम्ही चाललो आता खाली पोहायला. मस्त आता पोहून आलोय. परत चाललो आता पोहायला. इथे टाइमलॅप्स लावायला आलोय. टाइमलॅप्स तुम्ही एन्जॉय करा. चलो. गाईज, या कलिंगड खायला. पाण्यातच आता आम्ही खातोय कलिंगड.
तोडायला काय नाही तरी हातानेच तोडतोय निकू दादा इकडे आणि कलिंगड खाते. मस्त रवेदार कलिंगड आणलाय निकू दादानी आणि हे इकडे खातात. तर आता सगळे निघालोय आम्ही. पाण्यात खूप मजा आली. ऊन पण खूप होता पण आता सावळे झाले म्हणजे संध्याकाळ झाले 4 वाजलेत आणि आता खूप मजा आली पाण्यामध्ये. तर आता पोहून वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. आता परत डबे वगैरे घेतोय आमचे वरती इकडे आहेत ते घेतोय आणि निघतोय. चला आता आम्ही आमचे डबे घेतोय. जेवण वगैरे झालंय मगाशीच आमचा. आधी प्लॅन होता आमचा की आधी पोहायचं नंतर जेवू पण एकदा पाण्यात गेल्यानंतर परत बाहेर यायची इच्छाच नाही होत त्यामुळे आम्ही आधीच जेवलोय. तर आता सगळं घेतोय आम्ही परत इथे. गाइस हा आमचा ब्लॉग आजचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. बाय.